केंद्र आम्ही सांगितलं, स्वतः अमित भाईंना सांगितलं, गृहमंत्री महोदयांना, दोघां झाले 2-2 मंत्रींची समिती नेमलेली आहे. आम्ही तिथं भाजपचं सरकार असताना आम्ही बोललो, एक बैठकही झाली. आता तुम्ही काय करा, तुम्ही ताबडतोब तुमच्या हायकमांडला सांगा आणि ताबडतोब म्हणावं ते देऊन टाका आपला मराठी इलाका बेळगाव. सोपं काम आहे, केंद्रातून लगेच शिक्कामोर्तब होऊन जाईल. सुप्रीम कोर्टामध्ये याचा प्रलंबित विषय आहे. सुप्रीम कोर्टामध्ये जो आहे, सर्वोच्च न्यायालयाचा आदर करणारे आम्ही सगळे लोक आहोत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये जे जे काही भांडावं लागेल, जी फौज उभी करावी लागेल, जे जे काही करावं ते ताकदीने हे सरकार, महायुती सरकार करेल, केल्याशिवाय राहणार नाही. कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे सीमावासियांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. आणि मी पण जेलमध्ये होतो, तिकडे 40 दिवस होतो. त्यामुळे आंदोलन, भुजबळ साहेब देखील त्या आंदोलनात होते. भुजबळ साहेबांनी जाऊन आमच्या आधी आंदोलन केलं आणि त्यामुळे आम्हाला तिकडे पकडून टाकलं जेलमध्ये. आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो, तो संवेदनशील विषय आपल्या सर्वांसाठी. आणि म्हणून सीमावासियांच्या पाठीशी संपूर्ण सभागृह, सत्ताधारी काय विरोधक काय, आपण सगळेच, आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की त्यांच्या मागं उभं राहण्याची, आणि ते आपण उभं राहणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी भाई, आपण भाषणाची सुरुवात, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे का? या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये धार्मिक उन्माद वाढलाय. महाराष्ट्राचा लौकिक असा आहे, आरोप केला जातीय तेढ निर्माण होते असा देखील आरोप केला. पण मी आपल्याला एकच सांगतो भाई, असा आरोप करण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये धार्मिक तेढ कोण वाढवतंय याचा देखील विचार केला पाहिजे, याची माहिती घेतली पाहिजे. या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा वारसा महाराष्ट्राला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर आपण कारभार करतोय. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे आणि महाराज हे जगाचा आदर्श आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती फक्त देशात नाही, महाराष्ट्रात नाही, जगभरामध्ये साजरी होती आहे. आणि म्हणून याचा सगळ्यांना आपल्याला अभिमान असला पाहिजे. मात्र आपले प्रदेशाध्यक्ष हिंदूंची कत्तल करणाऱ्या, गायींची कत्तल करणाऱ्या टिपू सुलतानच्या बरोबर महाराजांची तुलना करतो. अरे त्यांचे गोडवे गाताना आणि टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी बंटी भाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांची तुलना तुम्हाला मान्य आहे? मान्य नाही ना? बाईला पण मान्य नाही आहे आणि आपल्यालाही मान्य नाही. पण टिपू सुलतान अरे सभापती महोदय, बंटी पाटील साहेब, आपल्याला एकच आहे की टिपू सुलतानचे गोडवे गाणे, त्याचं उदात्तीकरण करणे, छत्रपती शिवाजी महाराजांशी त्याची तुलना करणे हे पूर्णपणे दुर्दैवी आहे. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.